2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांनी बांधकाम कामगारांना निवृत्ती पेन्शन योजना घोषित केलेली आहे। आमच्यामध्ये याच्याबद्दलचे तपशील त्याने अद्याप जाहीर केलेले नसल्यामुळे यापूर्वी पेन्शनच्या योजनेबद्दल महाराष्ट्र सरकारचा जो अनुभव आहे तो अत्यंत कटू अनुभव आहे, फसवा अनुभव आहे आणि आजपर्यंत या मंडळामार्फत शासनाने पेन्शन देण्याबद्दल सरळ सरळ थापा मारलेली आहे। आताची योजना काय सांगतात की तुमची जर बांधकाम कामगार म्हणून 20 वर्ष पूर्ण झाली तर तुम्हाला वर्षाला 12,000 मिळणार, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मिळणार। जर तुम्ही 10 वर्ष पूर्ण केलेले असतील तर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार, म्हणजे तुम्हाला महिन्याला 500 रुपये मिळणार। आणि जर तुम्ही 15 वर्ष पूर्ण केलेले असेल तर तुम्हाला 9,000 मिळणार। तर ही जी आकडेवारी आहे हे त्याला काय बिघडते याचा खुलासा करून न सांगता खुलासा करा, म्हणजे आता इथून पुढे जर ज्याची 10 वर्ष पूर्ण होतील त्याला पेन्शन लागू होईल। आज ज्याला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला होणार नाही, कारण त्याची आत्ता कुठं 10 वर्ष झालेली आहेत। ज्याची 10 वर्ष पूर्ण होतील त्याला म्हणजे अजून 10 वर्षे वाट बघितली पाहिजे। याचा अर्थ हा फसवा आहे। हे भारतामध्ये आम्ही काय आकाशातला चंद्र मागत नाही। भारतामध्ये नवी दिल्ली, केरळ आणि तामिळनाडूमध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याला काही ठिकाणी हजार रुपये जे बांधकाम कामगार ज्यांची 60 वर्ष पूर्ण झालेले आहे ते जिवंत असेपर्यंत नंतर नातेवाईकांना सुद्धा दिले जातात। त्यामुळे ही योजना फसवी आहे। दुसरा असं आहे की कामगार मंत्र्यांनी उघडपणे हे सांगितलेलं नाही, परंतु मागील 10 वर्षापासून अटल पेन्शन योजना सुरू झाल्यापासून हे महाराष्ट्र सरकार थापा मार। सुरुवातीला त्यांनी सांगितले की अटल पेन्शन योजना आम्ही बांधकाम कामगारांना लागू करतो। म्हणजे काय, अटल पेन्शन योजनेमध्ये 18 ते 40 वर्षाच्या वयामधल्याच कामगारांना अर्ज करता येतो आणि त्यांनी ठराविक रक्कम ही महिन्याला त्या अटल पेन्शन योजनेमध्ये भरली पाहिजे आणि त्या रकमेच्या आधारावर 1,000 ते 5,000 महिन्याला तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन मिळते। मग माझा असा सवाल आहे की सुरुवातीला ही अटल पेन्शन योजना सुरू झाल्यानंतर सरकार जो कामगाराचा कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी अटल पेन्शन योजना सुरू केलेली त्याच्यामध्ये बांधकाम कामगार येतो। मग तुम्ही गेली 5 वर्षे तुम्ही का नाही पैसे भरले सर्व कामगारांचे? जी योजना होती सरकारची आणि त्या सरकारच्या योजने असेपर्यंत आता ती योजना त्यांनी बंद करून टाकली। तुम्ही स्वतः पैसे भरले पाहिजे, म्हणजे बांधकाम कामगारांनी स्वतः जर या पेन्शन योजनेमध्ये पैसे भरले नाहीत तर त्यांना ही अटल पेन्शन योजना मिळणार नाही। आणि कामगार मंत्र्यांनी हे झाकून ठेवलं की अटल पेन्शन योजना आहे आणि अटल पेन्शन योजनेप्रमाणे ही रक्कम तुम्ही जर भरत राहिला नाहीत तर मग तुम्हाला ती पेन्शन मिळत नाही। त्याच्यासाठी आणखीन एक अट आहे की तुम्हाला नेहमीच आपलं बँक खातं सुरू ठेवलं पाहिजे आणि हे असं असल्यामुळे ही फसवेगिरी बंद करा। कशासाठी तुम्ही फसवताय? सरळ तुम्ही आता भारतामध्ये जशी पेन्शन योजना लागू आहे केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, दिल्लीमध्ये, तसं आज जे 60 वर्ष पूर्ण होतात त्याला ठराविक रक्कम पेन्शन तुम्ही ठरवून द्या। तर हे द्यायचं नाही आणि उगाच काहीतरी एक जसे एक हिरवी पिंडी दाखवण्याचा एक प्रकार आहे। पूर्वीच्या काळी टांगे असताना टांगेवाला घोड्याला दिसेल असे एक हिरवी पिंडी बांधायचं, ती हिरवी पिंडी बघून ते घोडं पळायचं। तसं हे हिरवी पिंडी दाखवण्याचा यांचा उद्योग आहे आणि त्याच्यामुळे आता एक मला सांगा की कोण सांगितलं? आम्ही सांगितलं का दिवाळीच्या पूर्वी 12 तारखेला की आम्ही तुम्हाला 5,000 रुपये सानुग्रह अनुदान सगळ्यांना देणार आहे? ते कामगार मंत्री, माजी कामगार मंत्री, फार माजी नाहीत, आत्ता 6 महिन्यापूर्वी सुद्धा या निवडणुकीच्या आधीपर्यंत मंत्री होते, त्यांनी काय जाहीर केलं होतं की 5,000 रुपये सानुग्रह सर्व नोंदित कामगारांना देण्यात येईल। इतकंच नव्हे, ती संख्या त्यांनी सांगितली 28 लाख आणि 26 लाख हे पेंडिंग अर्ज असणारे कामगार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही देणार। आता ते महाशय विसरले, आता काय करायचं? म्हणजे त्या सुरेश भाऊ खाडेच्या दारात आता कामगारांनी एकतर बोंबलत बसायला पाहिजे नाहीतर उपोषण करायला पाहिजे। सरळ सरळ तो माणूस विसरून गेला। त्यांनी घोषणा केली आणि तो कामगार म्हणजे काय मंत्रीच नाही तर त्या मंडळाचे अध्यक्ष होते। म्हणजे अध्यक्षांनी आणि कामगार मंत्र्यांनी मिळून ही घोषणा केलेली आहे, सचिवांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि आता हात वर करून म्हणतायत जणू काहीतरी घोषणा केलीच नाही अशी यांची वागणूक चालू आहे। आमचं म्हणणं पहिल्यांदा असं आहे की तुम्ही पहिल्यांदा जे 5,000 जाहीर केले ते जाहीर करा,
आणि याचं स्पष्टीकरण करा. आता ही जी तुम्ही भरणार आहे का रक्कम, ही पेन्शनसाठी 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर तुम्ही जी पेन्शन देणार आहे त्याचं जे कामगारांचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे मंडळ भरणार आहे का, हा यातला मुख्य सवाल आहे. त्यामुळे ही सरळ सरळ एक थापेबाजी आहे, कामगारांची फसवणूक आहे. याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि उद्याच्या काळामध्ये हे भाजपचं सरकार हे 4 लेबर कोड जर सुरू केलं, त्यांनी लागू केलं 4 लेबर कोड, तर या 4 लेबर कोडामध्ये बांधकाम कामगारांचा कायदा 2 तुकड्यामध्ये जाणार आहे आणि या सगळ्याच योजना बंद पडण्याचा धोका आहे. हे सगळं विचार करून आपण बांधकाम कामगार लढ्याची तयारी करा. फक्त कार्यकर्त्यांनी जागा होऊन उपयोग नाही. यातले हे जे 56 लाख बांधकाम कामगार आहेत ते घरात बसून व्हॉट्सअपवर नुसता गमती करत बसले तर काही मिळणार नाही. जे हळूहळू आहे ते सुद्धा बंद पडत जाईल. तर हे ओळखून पुढील लढ्याची तयारी करा. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. धन्यवाद.